वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महाराष्ट्र बंद, सोलापुरात देखील उत्स्फूर्तपणे सहभागी। वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष व नेते, सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांवर भाजप सरकारने केलेली अमानुष दडपशाही, राज्य सत्तेचा क्रूर वापर आणि पोलिसांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली। न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अश्रुधूर, पाण्याचे फवारे, खिळे लावलेल्या लाठ्यांचा वापर करून करण्यात आलेला हल्ला हा सरकारचा हुकुमशाही आणि फॅसिस्ट चेहरा उघड करणार आहे। या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि या क्रूर पोलिसी दडपशाहीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीनं संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ही रॅली समाप्त झाली। इथे सर्व विद्यार्थी संघटना, नागरिक, विद्यार्थी, पालक यांनी या महाराष्ट्र बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। मनुष्य लाठीचार्ज झाला आहे। हा दिल्ली सरकारने केलेलं हे काम आहे, हे मोदी सरकारने केलेलं काम आहे। आणि ते आता आमचे 20 दिवस झाला बसतोय आपल्या ह्याला वंशांसाठी, तर त्यांना एक बी मंत्री, एक बी आमदार, एक बी ते भेटले नाहीत, त्यांचं कैर केले नाहीत। आणि त्यामुळं लाठीचार्ज झाला। लहान लेकराला मारले ना, 12वी 12वी 10वी 5वी 6वी 7वी 8वी 9वीचे 10वीचे लेकरं होते, त्या लेकरांना मारले, मुलींना मारले। या सरकारचा निषेध करतो आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र बंदचं आवाहन केल्याबद्दल आम्ही सोलापूर शहरचं बंदचं आवाहन केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं। आता आम्ही बाळेवेस, चाटेगल्ली, मधल्या मारुती, माणिक चौक, नवी पेठ आणि सरस्वती चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची एंड करणार आहे। आपल्यासोबत स्वतः वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष आहेत मडिखंबे साहेब, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात।
सर नमस्कार. आजचा हा आंदोलन जो आहे ते कशाबद्दल आणि काय सांगतात? आजचे आंदोलन याच्यासाठी आहे, तुम्हाला सर्वांना माहीत असेल की विद्यार्थ्यांची नेट पेपर फुटली. नेट पेपर फुटल्यानंतर त्या नेट पेपर फुटल्याच्या कारणावरून जवळजवळ 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून घेतल्या. 20 विद्यार्थी आत्महत्या करून घेतल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी काय होती की बाबा परीक्षेचे जे प्रोसिजर आहे तो नीट सुधारा. याला सगळं कारणीभूत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेश प्रधान होता, त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे विद्यार्थी मयत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबांना सहानुभूती म्हणून त्यांना आर्थिक मदत करा. आणि या कारणासाठी गेले 20 दिवसापासून जंतर मंतर येथे अतिशय शांततेने विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलन करतात. शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्यांना कुठलं पक्ष नाही आहे, काही नाही आहे, काही नाही आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी त्यांना झुरळ म्हणल्यामुळं या सगळ्या मुलांनी झुरळ म्हणजे सोशल मीडियावर कॉक्रोच पार्टी म्हणून तयार केलेलं. ते मुलं तिथं बसलेले होते. त्या मुलांना तुम्ही अमानुषपणे लाठीचार्ज करताय, मुलींना मारताय, मुलींच्या पाठीमागून लाठी घुसवताय. या सगळ्या कारणासाठी इतक्या भयानक प्रमाणे तिथे त्या मुलांना अजूनही मारतायत. त्यापैकी एक मुलगी हॉस्पिटलाइज झाली, म्हणजे जवळजवळ 30-40 जखमी झालेत मुलं. त्यापैकी एका मुलीचं सिरियस कंडिशन आहे. काय दोष होता त्यांचा? ते हक्क मागवते ते संविधानानुसार आणि तुम्ही त्यांना लाठीचार्ज करताय. याच्या निषेधार्थ आज सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी, मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट आणि सोलापूर शहर या सगळ्या अतिशय कडकडीत बंद पुकारण्यात आलेला आहे. यानंतरही जर सरकार सुधारत नसेल आणि त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या जर मान्य करत नसतील तर बीजेपीच्या एकाही आमदार, खासदार आणि मंत्री यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. आपल्या हा वंचितचा इशारा आहे, आपल्या माध्यमातून मी सांगू शकतो. तुम्ही पाहू शकता जो बीजेपीचे जे आताचे सध्या सरकार मध्ये समाविष्ट आहेत त्यांना देखील रस्त्यावरती फिरू देणार नाही असा कडक इशारा जिल्हाध्यक्ष दिलेले आहेत. अजून काही नेते मंडळी आहेत सावंत, आपण यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करत. नमस्कार, काय सांगाल? सर्व मीडियाचं मनपूर्वक आभार मानतो. आज या ठिकाणी दिल्ली येथे जे विद्यार्थ्यांवर हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निषेधार्थ माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी आदेश दिला महाराष्ट्र बंद. या सरकारला लाज वाटते ना. 20 दिवस झालं तिथं विद्यार्थी लाखभर, एका माणसासाठी लाखभर विद्यार्थ्याला मारहाण करणं कितपत योग्य आहे? एका तुमच्या माणसासाठी त्या दिल्लीला आणि इतर राज्यामध्ये त्याचं इतरस्त सगळं दंगल घडत आहेत, मारामारी होत आहेत. विद्यार्थ्याला सगळ्या शहरामध्ये पोलीस त्या सरकारच्या इशाऱ्यावर अमानुषपणे विद्यार्थ्याला मारहाण करत आहेत. त्यामध्ये तुम्ही बघत आहात किती क्रूर पद्धतीने मारत आहात की हे विद्यार्थी इथले आपल्या देशातले नसून परदेशातून आल्यासारखं या विद्यार्थ्याला वागणूक या ठिकाणी मिळत आहे. आणि जे विद्यार्थी 20 जण मेलेले आहेत, अहो तुम्ही सांगा 20 विद्यार्थी जर ह्या देशामध्ये मरत असेल तर मग हे सरकार अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागत आहे. त्या सरकारचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो. महिलांना मारहाण केले, महिलांच्या असा गुप्त भागामध्ये सरकारच्या इशाऱ्यावर पोलीस काट्या कुपसत आहेत. म्हणजे हे सरकार पोलिसाला एक प्रकारे सांगत आहे की त्यांनी रोडवर त्यांच्या गुप्तांगामध्ये काठी घालून बलात्कार करा असं सरकारचा सांगायचा उद्देश आहे. त्यामुळे या असल्या बलात्कारी सरकारचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो. तुम्ही असे कितीही जनतेला दाबण्याचा प्रयत्न करा, परंतु जनता आता हुशार झालेली आहे, तुमच्या या नकली सरकारला ओळखलेले आहे. त्यामुळं आता येणाऱ्या ह्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर तुम्हाला सांगतो आणि भारतीय संविधानाची शपथ घेऊन सांगतो, या भारत देशातील सर्व जनता आता जागृत झालेली आहे. आणि ह्या ज्या रस्त्यावर विद्यार्थ्याला मारत आहेत आणि त्यांनी बसून जे निवांत बघत आहेत त्यांच्यावर सुद्धा ही वेळ येईल. आणि संपूर्ण बाजारपेठ आज वंचित बहुजन आघाडीच्या ह्या आंदोलनाला, ह्या मोर्चाला प्रतिसाद देत संपूर्ण सगळ्यांनी बंद ठेवलेलं आहे. त्या सर्व व्यापाऱ्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये जे प्रोटेक्शन चालू आहे, ते आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनमध्ये
देशाचे प्रधानमंत्री बेअौलाद आहेत, त्यांना मुलं नाहीत. तर या आंदोलनामध्ये काही महिला देखील सहभागी आहेत. आपण आपल्यासोबत वंचित बहुजनाचे आघाडीचे महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. ताई, काय सांगाल, आजचं आंदोलन कशासाठी आहे? लोकशाही पद्धतीने चालू असलेलं आंदोलन त्यांनी पोलिसांनी लाठीचार्ज करून उधळून लावलेलं आहे. तिथे लहान लहान मुलं होती, महिला होत्या, त्या मुलींचा देखील विचार न करता त्यांचे कपडे फाडण्यात आलेले आहेत. हे सगळे 20 तारखेलाच झालं, पण 8 दिवस आधी काहीच नव्हतं. जसं जसं आंदोलन उग्र करण्याची पद्धत ही सरकारची आहे. आमचे विद्यार्थी शांततेतच आंदोलन करत होते, पण त्या पोलिसांना महिलांची, युवतींची काळजी वाटलेली नाही. ते सदर कपडे फाडलेले व्हिडिओ आहेत आणि सगळ्यांच्या समोर सुद्धा असताना एकही महिला प्रेसिडेंट असलेले कुणीही, जे संसद मध्ये बसलेत, कुणीही बोलायला तयार नाही. हे विद्यार्थी तुमचे आहेत, आमचे आहेत, सर्वांचेच आहेत. असं कोणत्या एखाद्या जाती धर्माचे विद्यार्थी नाही आहेत, तरीही त्यांना लाज वाटत नाहीये. लाठीचार्ज करून ते आम्हाला हुसकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. त्याच अनुषंगाने आमचे विद्यार्थी तिथून अजूनही हटलेले नाहीत आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत, त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मिळेपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही. तुम्ही करारे किती हल्ले, लय मजबूत भीमाचे किल्ले आहेत, हे लक्षात घ्या. आणि तुम्ही जे अमानुष अन्याय अत्याचार करतात, ह्याला युवक कधीच बळी पडणार नाहीत. खूप झालं. आता मोदींचीच खुर्ची खाली करायची वेळ आलेली आहे. बरोबर आहे. तुम्ही कितीही करा हल्ले, लई मजबूत भीमाचा किल्ला, असं या ताईंचं म्हणणं आहे. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन सिन्स 1981, वर्षानुवर्षाचा टेस्ट रेकॉर्ड. साजूक तुपातील अस्सल मिठाईचा स्वाद, चोखंदळ ग्राहकांची गेल्या 4 दशकांपासूनची पहिली पसंती. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन, सोलापूरकरांच्या विश्वासाला पात्र ठरलेले दर्जेदार मिठाई, नमकीन व स्नॅक्स आता सोलापुरात. साजूक तुपातील मिठाई, गुलाबजाम, बालुशाही, मलई म्हैसूर, मलई लाडू, ड्रायफ्रूट व बंगाली मिठाई, काजू कतली, केशर कतली, चॉकलेट कतली, ड्रायफ्रूट व्हरायटीज, रसमलाई, अंगूर रबडी, स्नॅक्स कचोरी, कोथिंबीर वडी, समोसा, मटर करंजी, नमकीन, मका चिवडा, पोहा चिवडा, स्पेशल पोहा चिवडा, आलू भुजिया, पालक शेव, लसूण शेव, चकली, भाकरवडी, मसाला शेंग. विशेष आकर्षण, चतुर्थीसाठी साजूक तुपातील उकडीचे मोदक उपलब्ध. ऑर्डर स्वीकारल्या जातील. तिवारी अन्नपूर्णा स्वीट्स अँड नमकीन, विश्वास, गुणवत्ता, चव. एकदा चाखाल, पुन्हा याल.